गिरा रे हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा झुमका गिरा झुमका गिरा हाय हाय हाय, झुमका गिरा रे बरेली के बाजार में, झुमका गिरा रे. 1941चा डिसेंबर लाहोरमध्ये राहणाऱ्या तेजी सुरी यांचा साखरपुडा ठरला होता. पण त्या मनातून अस्वस्थ होत्या. ते ओळखून त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्या प्रेमा जौहरी त्यांना आपल्यासोबत बरेलीला घेऊन आल्या. तिथेच तेजी सुरी आणि कवी हरिवंशराय बच्चन म्हणजेच अमिताभ बच्चन यांचे वडील यांची पहिली भेट झाली. पहिल्याच संवादात दोघांमध्ये एक हलकसं आकर्षण जाणवलं. हे पाहून कवी निरंकार देव यांनी 31 डिसेंबर 1941 रोजी दोघांना आपल्या घरी बोलवलं. गप्पा रंगल्या, रात्री सरत गेल्या, पार्टी संपली आणि नकळत बाकी सगळे उठून गेले. पण हरिवंशराय आणि तेजी यांच्या संवादाला मात्र अंत नव्हता. सकाळी तेजी यांना लग्नाबद्दल विचारलं असता त्या हसत म्हणाल्या, मेरा तो झुमका बरेली में ही गिर गया. त्या एका वाक्यात उत्तरही होतं आणि प्रेमाची कबुलीही. आणि मग 24 जानेवारी 1942 रोजी तेजी सुरी आणि हरिवंशराय बच्चन विवाह बंधनात अडकले. असं म्हणतात या किस्स्यावर राजा मेहंदीनी झुमका गिरा रे हे गाणं लिहिलं, जे मेरा साया सिनेमात सुपरहिट झालं. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी एक कविता पुरेशी असते आणि कधी एक हरवलेला झुमका सुद्धा. आता यापुढची आणखीन गंमत. झुमका गिरा रे या गाण्याने बरेलीला अशी फेम मिळाली की बरेली शहरानेच त्या रेप्युटेशनला फुल एम्ब्रेस केलं. या गाण्याच्या 50 वर्षानंतर 2020 मध्ये बरेली डेव्हलपमेंट अथॉरिटीने धनतिया तिराहेवर तब्बल 14 फूट उंच 200 किलोचा भला मोठा झुमका उभारला, जो इन्स्टंट टुरिस्ट स्पॉट बनला. मजेशीर भाग म्हणजे बरेली पूर्वी झुमक्याचं मॅन्युफॅक्चरिंग हब कधी नव्हतंच, पण एका गाण्याने एवढी मॅजिक केली की आज पर्यटक खास बरेलीचे झुमके शोधत फिरतात. आणि दुकानदारी प्राऊडली म्हणतात, मॅडम ओरिजिनली बरेली वाईब्स वाला झुमका दिखाऊ क्या. 16 शृंगारातला एक अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण दागिना म्हणजे कर्णभूषण. कान टोचणं हे फक्त फॅशन स्टेटमेंट नव्हतं, आपल्या संस्कृतीत तो एक संस्कार मानला गेलाय. हो ना, हिंदू धर्मात कर्णवेध हा 16 संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार. जन्मापासून मृत्यूपर्यंत केल्या जाणाऱ्या 16 संस्कारांपैकी कर्णछेदन हा 9वा संस्कार मानला जातो. त्याला कर्णभेदन किंवा कान टोचणं असेही म्हणतात. या विधीत 10व्या, 12व्या अथवा 16व्या दिवशी लहान मुलांचे कान टोचून त्यात सोन्याची किंवा चांदीची तार घातली जाते. मुलाच्या कल्याणासाठी मंत्रोच्चारही केले जातात. विधीपूर्वी देवपूजन करून भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः हा मंगल मंत्र म्हटला जातो. आरतीताई विशेष म्हणजे मुलाचा प्रथम उजवा कान म्हणजे मॅस्क्युलन एनर्जी आणि मग डावा कान टोचला जातो. तर मुलीचा प्रथम डावा म्हणजे फेमिनाईन एनर्जी आणि मग उजवा कान टोचायची परंपरा आहे. लहान मुलांच्या कानातली पहिली सोन्याची तार म्हणजे फक्त ऑर्नामेंट नाही, तर ग्रोईंग अपचा एक इमोशनल माइलस्टोन. मीनल, साऊथ इंडियामध्ये तर कर्णवेध हे एक पूर्ण सेलिब्रेशन आहे, ज्याला काधनी विजा म्हणतात. नवीन कपडे, गोडधोड, नातेवाईक, अगदी मिनी वेडिंग. आणि त्यातलं प्रोटेक्शन सिम्बॉलिझम पण खूप सुंदर आहे. लहान मुलांना दृष्ट लागू नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा संस्कार केला जायचा. म्हणजे इयरिंग्स फक्त सजावटीचे नव्हते, दे कॅरीड ब्लेसिंग्स टू. आणि इतिहास बघितला तर राजे, महाराजे, ट्रायबल्स, एन्शंट इजिप्शियन्स सगळे कानात दागिने घालायचे. तेव्हा इयरिंग्स म्हणजे स्टेटस, पॉवर, एलिगन्स सगळ्याचं सिम्बॉल होतं. एक छोटासा झुमका पूर्ण चेहरा बदलून टाकतो. थोडासा आवाज, थोडीशी चमक आणि फुल ऑन इन्स्टंट स्टाईल. 16 शृंगारातलं एक नाजूक पण अत्यंत बोलकं सौंदर्य म्हणजे कर्णफुले. स्त्रीच्या चेहऱ्यावरती हलकेच जुळणारी ती दागिन्यांची कविता.
कधी मोत्यासारखे साधे, कधी झुमक्यांसारखे खणखणीत, तर कधी चांदण्यासारखे नाजूक. कारण काही दागिने अंगावर घातले जातात आणि काही व्यक्तिमत्वाला रिदम देतात. वा, सुरेख पल्लवी. सायंटिफिकली आपल्या कानाच्या काही पॉइंट्सचं कनेक्शन हे नर्व्स आणि ब्रेन फंक्शनशी जोडलं जातं असं मानतात. आज ज्याला ऑक्युप्रेशर म्हणतो ना, त्याचं एन्शियंट व्हर्जन आपल्या संस्कारात आधीपासून होतं. ऍक्च्युली आपल्या अँसेस्टर्सना प्रचंड नॉलेज होतं. इंटरनेटमुळे ते नॉलेज आज आपल्या प्रत्येकाच्या हातात आलं आहे. ते वर फार वाईजर. आपल्याकडे कान टोचणं म्हणजे फक्त स्टाईल नव्हे, ते एक सटल सायन्सच आहे. आयुर्वेदानुसार कानाच्या पायीत काही महत्वाचे एनर्जी पॉइंट्स असतात. ते स्टिम्युलेट झाले की हिअरिंग, फोकस आणि स्पीच कंट्रोल सुधारतो असं मानलं जातं. कानाच्या पाळीवर काही प्रेशर पॉइंट्स हे डायजेशन, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि मेंटल क्लॅरिटीशी जोडलेले आहेत असे मानले जाते. म्हणजे इयरिंग्स हे फक्त फॅशन ऍक्सेसरी नाहीत, टायनी वेलनेस डिव्हाइसेस आहेत. आणि स्पिरिच्युअल अँगल पण खूप सुंदर आहे. कानाचा आकार ओम सारखा मानला जातो, त्यामुळे कर्णवेध म्हणजे डिव्हाइन व्हायब्रेशन साठी स्वतःला ट्यून करणं. आणि स्पिरिच्युअल साइड तर अजूनच सुंदर. खुला कान म्हणजे मंत्र, ज्ञान आणि पवित्र ध्वनींसाठी उघडलेलं दार. लेफ्ट इयर म्हणजे इडा नाडी, शांतता. राईट इयर पिंगला नाडी, ऊर्जा. थोडक्यात बॅलन्स ऑफ काम अँड पॉवर. मिनल, म्हणूनच आपल्या संस्कृतीत कानातले हे फक्त दागिना नाही, ते शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारे एक नाजूक वर्तुळ आहे. कर्णवेध म्हणजे फक्त कान टोचणं नाही. आपल्या परंपरेत तो बॉडी, माइंड आणि स्पिरिट यांना जोडणारा संस्कार मानला जातो. जणू कर्णवेधानंतर मूल फक्त दागिना घालत नाही, तर आयुष्यभरासाठी विजडमची फ्रिक्वेन्सी पकडायला शिकतं. हाय बुगडी माझी सांडी ग, जाता साताऱ्याला ग, जाता साताऱ्याला. चुकली नको सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग, माझ्या म्हाताऱ्याला. चुकली नको सांगू ग कोणी हिच्या म्हाताऱ्याला ग, हिच्या म्हाताऱ्याला. मस्त ग पल्लवी. भारतात कानातल्यांची सर्वात सुंदर गोष्ट माहितीये, इथे प्रत्येक राज्याचं स्वतःचं एक सिग्नेचर इयरिंग स्टाईल आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कानातलं बदलतं आणि त्याच्याबरोबर बदलते एक संपूर्ण कल्चरल स्टोरी. काश्मीर मधलं देजूर, काश्मीरी पंडित महिलांचं पारंपरिक इयरिंग द्विज म्हणजेच सेक्रेट रिबर्थचं प्रतीक मानलं जातं. जणू स्त्रीसाठीचं एक स्पिरिच्युअल यज्ञोपवीत. आपलं महाराष्ट्र कर्नाटकाचं बुगडी तर इन्स्टंटली आयकॉनिक. इयर हिलिक्स वरचं हे ऑर्नामेंट रॉयल कोट्स पासून भरतनाट्यम पर्यंत पोचलं.
गोल्ड, पर्ल्स, कुंदन, ऍब्सोल्युटली स्टनिंग. वेस्ट बेंगॉलचं कानपाशा म्हणजे ड्रामा विथ एलिगन्स. संपूर्ण कान झाकणारी फ्लोरल गोल्ड ज्वेलरी, बेंगाली ब्राइड्सचा प्युअर रॉयल वाईब. छत्तीसगडचे डोकरा झुमकास, लॉस्ट वॅक्स कास्टिंग टेक्निक, थेट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून आलेली कला. प्रत्येक पीस हँडमेड म्हणजे नो कॉपी पेस्ट ब्युटी. अगं राजस्थानची मुकरी अगदी ऑपोजिट एनर्जी. टायनी हुप्स, मिनिमल बट टाइमलेस. अँड बेस्ट पार्ट, मेन अँड विमेन दोघेही घालायचे. क्वाईट जेंडर फ्लुइड फॉर इट्स टाइम, राईट? आसामची झुंबिरी असो किंवा पंजाबचा झुमर और पासा, मुघल इन्फ्लुएन्स म्हणजे क्रेसेंट हेड ज्वेलरी. प्रत्येक दागिन्यात हिस्ट्री लिटरली झुलते. साऊथ इंडियाचं जडनागम म्हणजे वेअरेबल पोएट्री आहे. सापासारखी ब्रेड ज्वेलरी, सन, मून, फ्लावर्स, रुबीज, एकाच वेळी शक्ती आणि सौंदर्य. आणि मैथिली कुंदन इयरिंग्स, टँजर आर्ट मीट्स नॉर्थ इंडियन कुंदन वर्क, मायथॉलॉजी, गोल्ड लीफ अँड कंटेम्पररी ग्लँड यांचं स्टनिंग फ्युजन. लद्दाखचे ओग्या किंवा पेमा लाप्सी इयरिंग्स, फुल जॉयफुल एनर्जी. सच व्हरायटी, बीड्स, घुंगरू, चेन्स, टर्कॉइस, बटरफ्लाय शेप्स आणि मूव्हमेंट विथ म्युझिक. आणि एव्हरग्रीन चांदबाली, मून शेड एलिगन्स. रजपूत कोट्स पासून हैदराबादच्या निजामांपर्यंत इस्लाम आणि हिंदू आर्ट इन्फ्लुएन्सचा परफेक्ट ब्लेंड. थोडक्यात भारतात इयरिंग्स फक्त ऍक्सेसरीज नाही, त्या आहेत जिओग्राफी, हिस्ट्री, स्पिरिच्युअलिटी आणि स्टाईल यांचं वेअरेबल म्युझियम. तुमच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या किंवा तुमच्या लग्नातल्या कानातल्यांचा अनोखा किस्सा, फोटो आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. आम्हाला वाचायला आवडेल. मेरा झुमका उठा के लाया यार वे, जो गिरा था बरेली के बाजार में. मैं तो ठुमका लगा के शर्मा गई, बोली घूंघट बंधा देंगे मैं आ गई. मुझको नचा के नच ले, आजा नच ले मेरे यार तू नच ले. झनक झनक झनकार, ओ नच ले मेरे यार तू नच ले. अब तो लूटा है बाजार, सबको भूला के नच ले, आजा नच ले मेरे यार तू नच ले. झनक झनक झनकार, ओ नच ले मेरे यार तू नच ले. अब तो लूटा है बाजार. बॉलिवूड आणि इयरिंग्सचं नातं म्हणजे वन क्लोजअप शॉट आणि दुसऱ्या दिवशी मार्केट सोल्ड आउट. रामलीला मधल्या गोलियों की रासलीला, त्यामधल्या दीपिकाच्या जायंट चांदबालीस तर लोकांनी डायरेक्ट रामलीला इयरिंग्स नाव दिलं. आणि मदर ऑफ ऑल ड्रामाज, मुघले आझम मधलं भव्य शॅन्डलियर इयरिंग्स, मोठे झुमके आणि नक्षीदार चांदबाली डिझाईन्स, मोती आणि मौल्यवान खड्यांनी सजलेला तो लुक म्हणजे शाही ताटाचं परफेक्ट स्टेटमेंट. जोधा अकबर मध्ये ऐश्वर्या रायचे हेवी कुंदन मीनाकारी इयरिंग्स, ब्राइडल ज्वेलरी गोल्स बिफोर पिंटरेस्ट इवन एक्झिस्टेड. मग आली राजी. आलिया भट्टने सिंपल ऑक्सिडाइज झुमकास घालून सांगितलं, अंडरस्टेटेड इज अंडररेटेड. आणि मग पानिपत मध्ये कृती सॅनोनने महाराष्ट्रीयन कान आणि बुगडी ला फुल रॉयल कमबॅक दिला. महाराष्ट्र सेड फायनली. हम आपके कौन मधला माधुरी दीक्षितचे गोल्ड झुमकाज वेडिंग अल्बम स्टार्टर पॅक ऑफ द 90s. आणि क्वीन मध्ये कंगना रनौतने ऑक्सिडाइज बोहो इयरिंग्सला वाईब बनवलं. सोलो ट्रिप, मेसी हेअर, सिल्वर ज्वेलरी. दिल्लीवाली गर्लफ्रेंड मधली दीपिकाचे पार्टीवर कुंदन इयरिंग्स,
म्हणजे डिस्को मिक्स दुल्हन एनर्जी. हेचेन इयरिंग्स आठवतात? 80s अँड 90s मध्ये फुल फिल्मी रॉयल्टी. आणि आता सोनम कपूर, जान्हवी कपूर यांनी त्याला रिबूट दिलाय. आणि प्रेमरत्न धन पायो मध्ये सोनम कपूरचे रिगल इयरिंग्स पाहून असं वाटतं ज्वेलरी नाही, पॅलेस आर्किटेक्चर घातलंय कानात. इयरिंग्सची स्टोरी फक्त ब्युटी पर्यंत मर्यादित नाही बर का, त्यात सर्व्हायव्हल आणि सुपरस्टिशन चा पण चॅप्टर आहे. 17व्या आणि 18व्या शतकात अनेक पायरेट्स आणि सेलर्स गोल्ड इयरिंग्स घालायचे. स्टाईल साठी नाही तर बरियल इन्शुरन्स म्हणून. कारण जर समुद्रात मृत्यू आला आणि शरीर किनाऱ्यावर सापडलं तर त्या सोन्याच्या कानातल्यातून त्यांचा बरियलचा खर्च निघेल अशी श्रद्धा होती. तमिळनाडू मधलं पाम बदल प्रिटी युनिक पीस. हे हेवी जॉमेट्रिक इयरिंग्स इलॉंगेटेड इयर लव्ज वर घातले जातात. आणि फॅसिनेटिंग पार्ट म्हणजे हे इयरिंग्स 3 स्तरांच्या सेक्रेड यंत्रासारखे मानले जातात. टेरेस्ट्रियन, ऍस्ट्रल अँड डिवाइन. जणू कानातच एक टायनी युनिव्हर्स. ईस्ट आफ्रिकामधल्या मसाई ट्राईब्स मध्येही इयरिंग्सला डीप कल्चरल मिनिंग आहे. अगं आणि इयर स्टेचिंग हा त्यांचा राईट ऑफ पॅसेजचा भाग. यंग मॅन पासून वॉरियर होण्याचा प्रवास. वूड, बीड्स, आयव्हरी वापरून इयरलॉब्स एनलार्ज केले जातात आणि ते सिम्बलाइज करतात विजडम, स्ट्रेंथ आणि कम्युनिटी आयडेंटिटी. महाभारतातली कर्णाची गोष्ट माहितीये? कर्ण महाभारतातला दानशूर सूर्यपुत्र. अंगावर दैवी कवच आणि कानात कुंडल होते. हे फक्त अलंकार नव्हते, ती त्यांची अभेद्य सुरक्षा होती. महायुद्धापूर्वी इंद्राला भीती वाटत होती की कर्णामुळे अर्जुनाचा विजय अशक्य होईल म्हणून त्यांनी वेश बदलून कर्णाकडे त्याचे कवच कुंडल भिक्षा म्हणून मागितले. सूर्यदेवाने सावध करूनही कर्णाने आपलं वचन मोडलं नाही. त्यांनी स्वतःच्या शरीराला जोडलेलं कवच कुंडल कापून दान केले. कर्णाच्या या त्यागाने इंद्रही थक्क झाले. बदल्यात त्यांनी त्याला शक्ती हे अमोघ अस्त्र दिलं. कवच कुंडल गेलं पण कर्णाचं दान अमर झालं. I just remembered another interesting fact about the world's most expensive earring auction. कुठे? कधी? You know, the most expensive earring ever sold at auction are the Apollo and the Artemis diamonds, which fetched a record-breaking $57 million at Sotheby's Geneva in May 2017. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला? आमच्या या सीझन मध्ये आणखीन काय पाहायला आवडेल आम्हाला नक्की सांगा. लवकरच घेऊन येत आहोत अजून एका शृंगाराचा नवीन एपिसोड. जुन्यातलं शहाणपण आणि नव्यातली एनर्जी, परंपरेचा पाया आणि नव्या विचारांचे पंख म्हणजे मातरम.